सर्व आशा स्वयंसेविकांना माझा नमस्कार. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर महिन्याची उपयुक्त माहिती पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तसेच सर्वांनी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व आशांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि सर्वांनी आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. योग्य पर्याय निवडा. 1 नंबरचा प्रश्न, कंगारू मदर केअर KMC चा मुख्य उद्देश काय आहे? त्यामध्ये पर्याय आहेत: 1 बाळाला दूध पाजणे, 2 त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे, 3 औषध देणे व 4 बाळाला आंघोळ घालणे. यामध्ये योग्य पर्याय आहे त्वचेला संपर्क व उष्णता प्रदान करणे. 2 नंबरचा प्रश्न असा आहे की नवजात बाळामध्ये हायपोथर्मियाचे पहिले लक्षण काय असते? त्यामध्ये त्याचे पर्याय आहेत: 1 तीव्र ताप, 2 त्वचेचा निळसर रंग, 3 हळू श्वास, 4 भूक कमी होणे. या प्रश्नामध्ये योग्य पर्याय आहे त्वचेचा निळसर रंग. प्रश्न क्रमांक 3, नवजात बाळासाठी योग्य तापमान किती असावे? त्यामध्ये 1 नंबर आहे 18 ते 22 अंश सेल्सिअस, 2 25 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस, 3 36.5 अंश सेल्सिअस ते 37.5 अंश सेल्सिअस आणि 4 25 अंश सेल्सिअस. तर त्यामध्ये योग्य पर्याय आहे 36.5 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते आजार SNCU मध्ये उपचार करण्यासाठी योग्य नाहीत? त्यामध्ये पर्याय आहेत: नवजात सेसमिस, 2 जन्मजात हृदयविकार, 3 निमोनिया आणि 4 मलेरिया. तर यामध्ये योग्य पर्याय आहे मलेरिया. प्रश्न क्रमांक 5, नवजात सेसमिसचे मुख्य लक्षण कोणते? तर त्यामध्ये पर्याय आहेत: सतत रडणे, 2 ताप कमी हायपोथर्मिया, 3 सक्रिय हातपाय हालचाली व 4 सामान्य आहार घेणे. यामध्ये योग्य पर्याय आहे ताप किंवा हायपोथर्मिया. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये आपण सर्व जोड्या समोरासमोर पद्धतीने लावलेल्या आहेत. अ गटासमोर जो प्रश्न आहे त्याची जोडी ब गटातील समोरासमोर लावली आहे. त्यामध्ये अ आहे आजारी नवजात बाळ, त्याची योग्य जोडी आहे SNCU ची गरज. ब कंगारू मदर केअर अर्थात KMC, त्याची बरोबर जोडी आहे त्वचेला संपर्क. क नवजात हायपोथर्मिया ची बरोबर जोडी आहे कमी शरीर तापमान. ड दिसणारी जन्मजात विकृती, याची बरोबर जोडी आहे ओठांना छिद्र असणे किंवा पाय वाकडे असणे. ई नवजात निमोनिया, याची बरोबर जोडी आहे श्वासोच्छ्वासास अडचण येणे. तरी या ऑक्टोबर उपयुक्त माहितीचा पुढील भाग लवकरच येईल. तरी सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ऑक्टोबर महिन्यातील पुढील भाग आपणास लवकर मिळेल. धन्यवाद.